आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे। ही जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। अशी जयंती सध्या भवानी पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सुद्धा साजरी करण्यात येते। आता आपण पाहतोय या ठिकाणी खूप छान असा माहोल आहे, भगवमय वातावरण झालेलं आहे। माझ्याबरोबर मंडळाचे सचिव आहेत। दादा, काय सांगशील, कशा प्रकारे यंदाच्या वर्षी शिवजयंती साजरी केली जाते? खरं बघायला गेलं तर वर्षानुवर्ष चालणारी ही पिढी आणि शिवजयंती हा उत्सव नसून हा आपल्या हिंदू धर्मियांसाठीचा खूप मोठा सण आहे। त्याच्यामुळं आपण जर आपले वाढदिवस साजरा करतो तर हा तर आपल्या महाराजांचा, ज्यांच्यामुळे आपण जगतोय, त्यांच्यामुळे आपण वावरतोय, त्यांचा वाढदिवस आहे। तर सगळं उत्साहात आनंदात सगळं झालेलं आहे आणि ही ऊर्जा ह्या दिवशी अचानक येते, आणावी लागत नाही कुठूनही। त्यामुळे मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा सध्या आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात डीजे वगैरे बाहेर लागलेले आहेत, मात्र तुमच्या मंडळामध्ये असं काही दिसून येत नाहीये। अगदीच पारंपरिक पद्धतीने तुम्ही ही जयंती साजरी करताय, त्याबद्दल थोडंसं सांगशील? पारंपरिक म्हणजे शिवाजी महाराज हे हिंदुस्थानाचं आपलं देव आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या जुन्या परंपरेनुसार चालू आल्यात। आधीच्या काळात ह्या गोष्टी नव्हत्या, पण वाद्यांचे वगैरे उल्लेख आहे। त्यामुळे अशा उत्सवांना आपल्याला जितक्या मोठ्या प्रमाणात ह्या पद्धतीने साजरा करता येईल की पै पाहुणे, आपले मंडळी किंवा ढोल ताशा हे, तर ह्या एक शिस्त आपण लावण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे कोण साऊंड वगैरे करत असेल तर त्यांना बंद करणं सांगण्यापेक्षा आपण असं करतोय, कोणतरी आपली करमणूक करून हे पुढे करू शकतं। माझ्याबरोबर सिने अभिनेते सुद्धा आहेत। काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहात, नेहमीच अशा कार्यक्रमांना तुम्ही पाहायला मिळता, काय संदेश द्याला शिवजयंती? नाही, संदेश देणं इतका मी काही मोठा नाही आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार आज जयंती आहे आणि आपण पाहत आहे की अखिल भवानी शिवजयंती महोत्सवामध्ये पालखी सोहळा आहे। पुण्यातला हा एक खूप मोठा आणि मानाचा पालखी सोहळा आहे। म्हणजे दादा पासलकर, आमचे नाना घोलप आणि हा भवानी पेठ इथला जे सगळे कार्यकर्ते सभासद आहेत, हे खूप वर्षांपासून ते करतात। इतक्या वर्षांनंतर खरं तर आज मला या कार्यक्रमात सहभागी होता आलं आणि शिवजयंतीपेक्षा जगातला कुठलाही मोठा उत्सव नाही, त्या उत्सवात सहभागी झालो आहे। छान वाटतंय। आता मी पालखीच्या दिशेने जातो आहे, कारण पालखी पुढे गेली आहे। सो धन्यवाद। नक्कीच आपण पाहिलं, अतिशय सुंदर वातावरण या ठिकाणी आहे। अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये भवानी पेठेतले जे सर्व नागरिक आहेत, त्याचबरोबर पुणेकरांनी सुद्धा या पालखी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळतं आणि अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये मर्दानी खेळ खेळत, त्यानंतर ढोलताशे वाजवत शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा चालू आहे। आणि अशाच उत्साहाच्या वातावरणामध्ये शिवजयंती जी आहे ती भवानी पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने साजरी करण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.